मुलं आहेत, मुलाचं मुलीचं वंशाचं वर्णन आहे. देवतीचा वंश वाढला नाही का? कारण कपिलाने लग्न केलं नाही. आकुती नावाची जी मुलगी आहे ना, तिच्या घरी यज्ञ नावाचा मुलगा जन्माला झाला आला, आणि त्या यज्ञाचं लग्न दक्षिणा नावाच्या मुलीसोबत लावलं. म्हणून कोणताही यज्ञ जोपर्यंत दक्षिणा देत नाही तोपर्यंत पूर्ण होत नाही. बरं का? कोणताही यज्ञ असू द्या, आपण सत्यनारायण घरी करतो, यथामती आपल्या पद्धतीने जेवढी द्यायची तेवढी ब्राह्मणाला दक्षिणा दिली पाहिजे. नाही दिली तर केलेल्या कर्माचं पुण्य लागत नाही. फार काय सांगावं. एखाद्या व्यक्तीला, एखाद्या श्रेष्ठ व्यक्तीला आपल्या घरी जेवू घातलं तर तोही एक यज्ञ आहे. तुमच्या श्लोक पाठ आहे का नाही काय माहिती, पण मी सांगतो. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, आणि उदर भरण नो हे यज्ञ कर्म. ते काय आहे? यज्ञ. एखादा महाराज जेव घातला ना, फुल नाही फुलाची पाकळी, त्याला काय केली पाहिजे? दक्षिणा दिली पाहिजे. तेव्हाच काय होतं? त्या व्यक्तीला पुण्य लागत असतं. बरं का? त्याचं म्हणून प्रत्येक यज्ञाची पत्नीचे दक्षिणा, तिचं नावच काय? दक्षिणा. जी तिसरी मुलगी आहे प्रसूती नावाची मुलगी. प्रसूती नावाची मुलगी दक्ष प्रजापतीला देण्यात आली, आणि तिच्या घरी त्या दक्ष प्रजापतीला एक मुलगी झाली. बऱ्याचशा मुली झाल्या, त्याच्यातली एक मुलगी, तिचं नाव आहे सती. ती भगवान शंकराला देण्यात आलेली आहे. आणि मग ते भांडण झालेलं आहे. दक्षाचा भगवंताने वध केलेला आहे भगवान शंकराने. ही कथा प्रामुख्याने रामायणामध्ये विस्ताराने आलेली आहे. म्हणून या कथेचा मी या ठिकाणी काही ओहापोह करत नाही. शिवमहापुराणातही आलेली आहे, रामायणातही आलेली आहे. त्यामुळे मग तुम्ही ती ऐकलेलीच कथा आहे, मी तिचा ओहापोह जास्त करत नाही. मग आता जो मुलगा आहे, जे दोन मुलं आहेत, त्या मुलापैकी एक उत्तानपाद नावाचा मुलाचं चरित्र आपल्या पुढे सांगतो, आणि हेच चरित्र ठेवल्याच्या नंतर आपली कथा पूर्ण विराम होईल. बरं का? एवढंच चरित्र सांगतो आणि थांबतो. उत्तानपाद म्हणजे कोण? उत्तानपादाला 2 पत्नी आहेत. बरं का? उत्तानपाद म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही. बरं का? उत्तानपाद म्हणजे तुम्ही, मी, आपण सर्व म्हणजे उत्तानपाद आहोत. उत्तानपाद का म्हटलं जातं आपल्याला? आपण आपल्या आईच्या गर्भामध्ये कसं असतो? उलट असतो. उलटो. आपलं डोकं खाली असतं आणि पाय वरती असतात. आणि प्रत्येक उत्तानपादाला 2 पत्न्या आहेत. ते म्हणताल अहो आम्ही स्त्री आहेत, आम्हाला कुठे पत्न्या आहेत की? एक सुनीती आणि एक सुरुची. ही नीती, चांगली नीती आणि वाईट नीती, अशा 2 नीती म्हणजे आपल्या पत्न्या आहेत. राजाला अगोदर पहिली पत्नी होती सुनीती, चांगली होती. बरं का? धार्मिक होती. सप्ताहाला, कीर्तनाला, कथेला जाऊन बसायची, साधूची सेवा करायची. पण तिला मुलगा नाही झाला लवकर. तिने नेहमी साधूची सेवा करावी. एक दिवस राजा प्रदेशात गेला, आणि इकडं साधूच्या आशीर्वादाने तिला मुलगा झाला. त्याचं नाव ठेवलं ध्रुव. आणि राजा प्रदेशात गेला, आणि तिकडं त्याला एक सुंदर राजकुमारी दिसली. त्याने तिच्यासोबत लग्न केलं. पूर्वी पद्धती होती. बरं का? पूर्वी पद्धती होती जास्त लग्न करायची. पहा ना की कृष्णाला 16,108 पत्न्या, रावणाला 80,000, दशरथ महाराजाला 700 होत्या. शिवाजी महाराजाला किती होत्या? 7, 8. म्हणजे पूर्वी पत्न्या जास्त होत्या. एका गावामध्ये काका मला एका व्यक्तीने विचारलं, महाराज श्रीकृष्णाला 16,108 पत्न्या आहेत, आपल्यालाच काहून एक हो? आता काय उत्तर द्यावं बरं काका त्याला? मी म्हटलं वेड्या, आपल्याला एकच दिली, पण 16,108 पत्नीची बराबरी करणारी दिली ना. तुझ्या डोक्याला केस राहिला नाही एकच पत्नीमुळे. दोन पत्न्या. आणि राजा तिला घरी घेऊन आला. घरी घेऊन आल्याच्या नंतर महाराज तिला असा राग आला हिला पाहिल्याच्या नंतर. ती म्हटली, ओ राजासाहेब, तुमचं अगोदर लग्न झालेलं आहे का? सांगितलं नाही मला.
आता एक तर या महालात ही राहील नाही तर मी राहील. तिचं नाव आहे सुरुची. आणि खरं सांगा, सुरुची या शब्दाचा अर्थ आहे सैराट वागणे आणि सुनीती या शब्दाचा अर्थ आहे शास्त्र सांगल असं वागणे. आपल्याला शास्त्र सांगल असं वागावं वाटतं का मनाला वाटलं तसं वागावं वाटतंय? कोणाला काय आवडतंय? हा, कथेपुरतं नाही सांगायचं, रोज आपण जसं वागतो ते सांगायचं. प्रत्येकाला आपल्या मनासारखं वागा वाटतं की नाही? हा, वाटतं की नाही? कोणाला वाटतं माझ्याच मनासारखं व्हावं? शास्त्र सांगतंय मांस खाऊ नका, आपण खातो की नाही? दुसऱ्याचा मत्सर करू नका, शास्त्र सांगतंय आपण करतो की नाही? करतो की नाही? आणि माता मावल्यात तरी हा प्रकार जास्त आहे गेलं. हा, मग मनाला वाटण असं वागावं. त्याने काय केलं, त्या सुरुचीला बाहेर म्हणजे सुनीतीला बाहेर काढलं, हिला आतमध्ये ठेवलं. आता ते मुलगा वाढू लागला, 5 वर्षाचा झाला. ते मुलगा ध्रुव 5 वर्षाचा झाला. ध्रुव 5 वर्षाचा झालेला आहे. एक दिवस त्या साधूच्या मुलासोबत खेळता खेळता कशाहून तरी वडिलाचा विषय निघाला. येतो की वडिलाचा, माझे वडील असे, माझे वडील असं करतात तसं करतात. सर्व मुलं सांगू लागले माझ्या वडिलाचं असं, माझ्या वडिलाचं तसं. हे शांत बसलेलं. एकाने विचारलं, ध्रुवा तुझे वडील काय करतात? आता वडिलाचा याचा कधी संबंधच आला नाही. याने मान खाली घातली आणि हे घरी आलं. आई, हा ग मला वडील नाहीत की काय? माझ्या वडिलाचं नाव काय आहे? ती म्हणले, ए राजा, तुला कोण म्हटलं तुला वडील नाहीत? अरे या नगरीचा राजा म्हणजे तुझे वडील आहेत. असा आनंद झाला, माझे वडील या नगरीचे राजे. धावतच गेलं महाराज ते राजवाड्याकडे, राजवाड्याच्या दरवाजाकडे पळतच गेला. राजा असा सिंहासनावर बसलेला होता. पळतच गेला मुलगा. राजाने पाहिला, अरे आपला मुलगा येतोय. राजाने त्याला पटकन उचललं, मांडीवर बसून घेतलं, असं मांडीवर बसवलं. राजाने अंजारलं गोंजारलं, त्याला जवळ घेतलेलं आहे. राजाच्या एका मांडीवरती तो मुलगा बसलेला आहे. थोडासा वेळ निघून गेल्याच्या नंतर हे दृश्य पाहिलं त्या सुरुचीने. तिने पाहिलंय आपल्या सवतीचा मुलगा बसलाय मांडीवरती. आणि हा जर असाच रोज येऊन जर बापाच्या अर्ध्या मांडीवर बसायला लागला तर आपल्या मुलाचं अर्ध राज्य दान 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 पाय आपटीतच आली. महाराज त्या लेकराचा हात धरला ध्रुवाचा आणि खाली वाढला. जोर जोरात बोट लागली, ध्रुवा, अरे तुझ्या बापाच्या मांडीवर बसायचा अधिकार तुझा नाही. आणि तुला जर तुझ्या बापाच्या मांडीवर बसायचं असेल तर वनात जा, भगवंताची प्राप्ती करून घेन. त्याला म्हणाव मला सुरुचीच्या पोटी जन्माला घाल. पहा किती अभिमान. देवाची प्राप्ती करायची पुन्हा हिच्या उदराची अपेक्षा करायची. हिचं उदर म्हणजे देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. एखाद्या नागाच्या पिल्ल्याच्या शेपटीवरती पाय दिल्याच्या नंतर कसं ते असं फुसफुस करत, तसे ध्रुव बाळ फुस फुस करतच आपल्या आईकडे गेले. ती कोण मला सांगणार? माझे वडील नाहीत का? मला म्हणते वनात जा, कोण ती सांगणार? जोर जोरात बोलू लागली. आपल्या आईजवळ आली. आता तिचं नाव सुनीती. तिने डोक्याचा पदर कमरेला खवला नाही. आताची जर सुनीती असती तर म्हटली असती, बघू बरं, चल बरं त्याच्याकडे, पाहू कशी बसू देत नाही मांडीवर. तर तिने सांगितलं, ए राजा, काय वाईट बोलली तुझी आई? अरे असा अनमोल किमतीचा नरदेह भेटला, जा वनात जा. देवाची प्राप्ती झाली तर तुझ्या आयुष्याचं कल्याण होईल. आणि 5 वर्षाचं लेकरू निघालो देवाच्या प्राप्तीसाठी. वाटेत नारदजी भेटले. नारदांनी थोडीशी परीक्षा घेतली. म्हटले, कुठं चालला रे? तो म्हटला, मी वनात चाललो. कशासाठी? देवाची प्राप्ती. वनात गेल्यावर देव भेटतो. नारदांनी परीक्षा घेतली. कोण म्हटलं? म्हणले, तुला वनात गेल्यावर देव भेटतो. आणि वनात गेल्यावर जर देव भेटला असता तर सिंहाला अगोदर भेटला असता. सिंह कुठे राहतो? वनात. आजगर कुठे राहतो? वनात. हरिण कुठं राहतो? वनात. कोण म्हणलं तुला वनात गेल्याच्या नंतर देव भेटतो? माझ्या आईला सांगितलं.
तुमचं नाव काय म्हटले? नारदाने सांगितलं मला नारद म्हणतात. म्हटले 100% देव भेटला आता मला. कारण ज्या ज्या व्यक्तीला नारदाची भेट झाली त्या त्या व्यक्तीला भगवंताची भेट. अरे त्या लेकराचा निश्चय पाहून नारदाने 12 अक्षरी मंत्र त्याला दिला. आता मधुबनात आलेले ध्रुव बाळ आणि एका झाडाच्या खाली जागा स्वच्छ केली आणि 1 महिना भजन सुरू केलं. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, वासुदेवाय मेरे कृष्ण चंद्राय, वासुदेवाय नमो कृष्ण चंद्राय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. एक महिना भजन केलं काकू. पण रोज रोज कसा भजनाचा नियम कसा होता? 3 दिवसाला एक वेळेस उठायचा तो मुलगा आणि बोरीची बोर कवटीची कवट अशी पडलेली खायची. 3 दिवसाला एकदा जेवायचं, फळं खायची आणि रात्रंदिवस देवाचं भजन केलं. 1 महिना भजन केलं, देव भेटला नाही. अरे दुसऱ्या महिन्यात विचार केला माझी साधना कमी पडते वाटतं. आता 6 दिवसाला उठायचं. आता झाडाची फळं खायची नाही, आता फक्त झाडाचं पानं खायची, वाळी पानं खायची, गळून पडलेली पानं खायची आणि पानं खाऊन गवत खाऊन पुन्हा महिनाभर ओम नमो भगवते वासुदेवाय. तोही महिना तसाच गेला. त्या महिन्यातही देवाने भेट दिली नाही. पुन्हा साधना वाढवली. आता 9 दिवसाला एक वेळेस उठू लागले. आता गवतही खाणं, पालाही खाणं सोडून दिला. आता नुसतं पोटभर घट 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 पाणी प्यायचं 9 दिवसाला एक वेळेस आणि देवाचं भजन सुरू. पण भगवंत भेटला नाही. 4थ्या महिन्यात आता पाणीही सोडून दिलं आणि फक्त पोट भरून हवा वडायची. 12 दिवसाला एक वेळेस. सोपं थोडंच देव भेटले. अरे 12 दिवसाला एकदा नुसती हवा पिऊ लागले ध्रुव बाळ. आपल्याला एक एकादशी जड जाते. आता उद्या एकादशी आहे पहा. तर उद्या एकादशी काही लोक मंडळीची आजपासूनच तयारी. वाढ अजून अर्धी, उद्या एकादशी. अशी आजपासूनच तयारी असते. वाढ अजून वाढ जरा. बरं उद्या सकाळ झाल्याच्या नंतर सोपं आहे का काय? सकाळी जर 1 कप चहा घेत असेल तर आता 7 वाजेपर्यंत 2-3 कप होतो. ठेव चहा, आज एकादशी. मग ते शंकाने विचारू नका, काय केळी विचारू नका, वेफर्स विचारू नका, केळीची विचारू, काय खातच राहतात माणसं. बरं पुन्हा का दुसऱ्या दिवशी का बेजारी का काय? रोज जर 9ला नाश्ता करत असेल तर 7लाच म्हणतो अजून आवरलं नाही का? कालची एकादश होती ना, अजून चालूच आहे तुझं अजून. 4थ्या महिन्यातही भगवंत भेटला नाही. 5व्या महिन्यात काकू अशी साधना केली जी हवा ओढली सोडलीच नाही. आणि मग स्वर्गामधल्या देवाचा प्राण असा तळमळ होऊ लागला. त्राहिमाम त्राहिमाम. सर्वजण भगवंताकडे गेले. देवा अरे काय होतंय? प्रलय काय होतं की काय? श्वासोश्वास का थांबला या सृष्टीवरचा? भगवंत म्हणले घाबरू नका, माझा भक्त माझे भजन करतोय आणि त्याची साधना सफल झाल्यामुळे हे सर्व होतंय म्हटले. निघालो म्हटले त्याच्या दर्शनाला. आता चाललो म्हटले त्याला दर्शन द्यायला. आणि मग भगवंत त्या मधुबनात आले आणि प्रत्येक साधूच्या आश्रमात जाऊन विचारावं का हो आमचा ध्रुव आला इकडे, पाहिलाय का तुम्ही? 5 वर्षाचा आहे. प्रत्येक साधूला भगवंत दर्शन देत आले. का? भगवंताला ध्रुवाचा मान वाढवायचा आहे. त्या साधूला सांगितले तुमचं 1000 वर्ष आयुष्य झालंय, मी तुमच्यासाठी नाही आलो, ध्रुवामुळं मी तुम्हाला दर्शन देतोय. आणि मग भगवंत ध्रुवापुढे उभा आहेत. पण ध्रुव डोळे उघडूनही पाहत नाही. का? कारण अंतःकरणामध्ये भगवंताची मूर्ती विराजमान झालेली होती.
भगवंताच्या लक्षात आलं, भगवंताने ते अंतकरणातलं स्वरूप काढून घेतलं. चटकन डोळे उघडल्याच्या नंतर जी आतमध्ये मूर्ती होती तीच भगवंत समोर उभी. भगवंत ध्रुवाकडे पाहतात, ध्रुव भगवंताकडे पाहतात, भगवंत ध्रुवाकडे, ध्रुव. 10-5 मिनिटं निघून गेले तरी कुणीच कुणाला काही बोलत नाही. भगवंत विचार करू लागले. भगवंत थोडेसे हसले, म्हटले, पहा काय मुलगा आहे, मी याच्या साक्षात समोर उभा आहे, हे मला एक शब्द बोलत नाही. कलियुगात असा जर मी कोणाच्या उभा राहिला असतो पुढे उभा, तर एवढी मोठी लिस्ट दिली असती, देवा हे नाही, ते नाही, ते नाही, ते नाही, आणि हे मला बोलत नाही. मग भगवंताच्याच ते ध्यानात आलं. भगवंताला कळलं, अरे याला बोलायचंय पण बोलता येईना ना, कारण एकदा का देवाला पाहिल्यावर तू कसा आहे हे बोलता येत नाही. वेदाला कळत नाही, वेदा नाही कळला. मग भगवंताने काय केला, आपल्या हातातील शंख त्याच्या गालाला लावला आणि अशी स्तुती केली ध्रुवाने भगवंताची. यौंत प्रविष्ट मम वाचम मां प्रसुप्तं संजीवयत् अखिल शक्तिधर सधाम्ना अन्यो सहस्रचरण श्रवणत्वदादि प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. भगवंता, माझ्या सुप्त वाणीला चालना देणारे तुम्हीच आहात, अशी गोड स्तुती केली. भगवंत म्हणले, काय पाहिजे ध्रुवा, माग. म्हणले, काही नाही पाहिजे. म्हणले, असं नाही, बापाच्या मांडीवर बसण्यासाठी आला होतास ना, बापाची मांडी मागायला आला होतास ना रे. अरे अशी जागा देतो तुला की त्या जागेवरून तुला कोणी उठवलं नाही पाहिजे. आढळपदी बाळ बैसविला ध्रुव, शिराचा सागर उपमन्यू. आढळपदावर बसवलं आणि मग इकडं अशी गावामध्ये चर्चा झाली. ध्रुवाने भगवंताची प्राप्ती करून घेतली. ध्रुवाने सगळ्या गावामध्ये नगाडे वाजू लागले, ढोल ताशा वाजू लागले. ध्रुवाच्या स्वागताची तयारी झाली. काकू एक सांगू का, सर्वात अगोदर आरतीचं ताट घेऊन समोर उभा कोण होतं माहितीये का? कोण? जिने हाताला धरून ओढलं होतं तीच. कारण एकदा का दिवस जर आपला झाला ना, जे शत्रू होते ना तेही मित्र होत. देव आपला असा झाला का, हा अवघेची गोड झाले. सगळेजण काय होतात, देव सखा जरी जग अवघे कृपा करी. देव आपला झाला म्हणून दुसऱ्याला आपलंसं करण्याच्या नादी लागूच नका. देवाला आपलंसं करा, सर्व जग आपलं होतं. बोलो जय श्रीराधे. म्हणा म्हणा, आलंय बरं का संपत आता. याच कथेमधला थोडासा एक बारकावा सांगतो, पुढे चालतो. कदाचित एखाद्या महाराजाने 10-5 वर्षात सांगितलं असेल आणि नसेल सांगितलं तरी मी सांगतो. अशी कीर्ती झाली महाराज ध्रुवाची. कोणताही पेपर जर पाहिला तर हेडलाईनच होती, 5 वर्षाचा मुलगा आणि 5च महिन्यात भगवंताची प्राप्ती करून गेली. सोशल मीडिया, इंस्टाग्राम सगळीकडे हेच. आपल्या भाषेत सांगायचं जर झालं तर त्या परिसरात सर्वकडे 5 वर्षाचा मुलगा 5 महिन्यामध्ये भगवंताची प्राप्ती करून घेतली. हिमालयापर्यंत बातमी गेली आणि हिमालयामध्ये काही साधू होते. ते म्हटले, काय देवाकडे न्याय, अरे हजारो वर्ष घरदार सोडून आपण आलो आणि रोज याचं भजन केलं आणि आपल्याला याने दर्शन दिलं नाही. ते 5 वर्षाचं लेकरू, 5 वर्षाचा मुलगा, आणि भगवंताने त्याला 5 महिन्यात भेट दिली. जाऊ द्या म्हणले, याचं भजन नाही करायचं, चला घरी. आणि हे भगवंताच्या ध्यानात आलं. त्याला काय कळत नाही, न सांगता कळे अंतरीचे गुज. भगवंत म्हटले, थांबा थांबा, हे असं झाल्याच्या नंतर जमायचं नाही, हे आपलं भजन सोडून देतील ना म्हटले. मग हिमालयातून यायचं तर मधात गंगा लागली त्यांना. आणि भगवंतानी एका नावाड्या स्वरूप धारण केलं, नाविकाचं. वल्लव रे नाखवा हो वल्लव रे राम, हे नावाड्याचं गाणं आहे बरं का. भगवंतानी नावाड्या स्वरूप धारण केलं आणि भगवंत त्यांना बसवलं नावेत आणि भगवंत चालले. पण जात असताना गंगेच्या एका काठावरती माणसाच्या हाडायचे असे पर्वताची पर्वत होते. मानवाचे जे हाड आहेत ना, सापळा, अशी मोठमोठाली ढिग लागली होती. गंज गज गज असे मोठे मोठे पडलेले होते. ढिगची ढिग लांबपर्यंत पडलेले होते. हे साधूने विचारलं, का हो नावाडी दादा, ही हाडं कुणाची आहेत? माणसाचे दिसतात, एवढे मोठमोठाली गंज लागलेत, कुणाची हाड आहे ती?
भगवंतांनी सांगितलं, ती आता नाही का पेपरला बातमी होती, कोण ध्रुव म्हणे, ते आता नाही का चर्चा झाली ना, कोणतरी एक ध्रुव नावाचा मुलगा झाला आणि त्याने 5 वर्षात 5 महिन्यामध्ये 5 वर्षाचा असताना देवाची प्राप्ती करून घेतली. म्हणले हो आम्ही पाहिलं हो, काय देवाकडे न्याय म्हटले, हजारो वर्षापासून आम्ही भजन करतोय पण आम्हाला देवाने दर्शन दिलं नाही, आणि ते 5 वर्षाचं लेकरू आणि त्याने 5 महिन्यात देवाची प्राप्ती करून घेतली. म्हणले हो पण त्या हाडाचा आणि याचा काय संबंध आहे. भगवंत म्हणले ऐका ना, त्या ध्रुवाने याच्या अगोदर जेव्हाही जन्म भेटला त्या टायमाला देवाचंच भजन केलं पण देवाची प्राप्ती झाली नाही. मग शरीर पाडल्यावर त्याची हाडं जपून ठेवले. प्रत्येक जन्मात त्याची तो मरण पावल्याच्या नंतर हाडं जपून ठेवली. आणि एवढे जे हाडाचे ढिग लागलेत ना, हे त्याचीच हाडं आहेत. एवढे जन्म झालेत त्याचे. एवढ्या जन्मात त्यांनी देवाचंच भजन केलं. तेव्हा या जन्मामध्ये भगवंताने 5 वर्षाचा असताना 5 महिन्यात भेट दिली. यांनी नाव फिरवायला लावली. म्हणले गाडी मागं फिरवा. अरे आमचा तर हा जन्म पडायचा राहिलाय, मग एवढं सोपं आहे का काय. हा हा देव सोपं आहे का काय. हा हा मनी नाही भाव मनी देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव आशाने भेटायचा नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. दगडाचा देव त्याला वडलाच घे, दगडाचा देव त्याला वडलाच घे, सोन्या चांदीचा देव त्याला चोराच घे, सोन्या चांदीचा देव त्याला चोराच घे. देव आशाने भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला. जरा सोपं करून सांगा काका. अहो भाजीपाला उन्हाळ्यात मनासारखा भेटत नाही. भाजीपाला उन्हाळ्यामध्ये मनासारखा भेटत नाही. जे म्हणतात ना मनी नाही भाव मला देवा, मनी देवा मला पाव, पाव आणायला याशिमबाईच्या टपरीवर जावं लागतं. देव भेटणं एवढं सोपं आहे का. अरे पाव वेळेवर भेटत नाही, देव भेटल का. याच ठिकाणी 4th स्कंद समाप्त होतोय. 5व्या स्कंदामध्ये प्रियव्रताचं चरित्र आहे. 5व्या स्कंदामध्ये जडभरत राजाचं चरित्र आहे. 5व्या स्कंदामध्ये नरकाचं वर्णन आलेलं आहे. 6व्या स्कंदात आजामिळाची कथा आहे. 7व्या स्कंदामध्ये प्रल्हादाची कथा आहे. 8व्या स्कंदामध्ये भगवंताच्या हरी अवताराची गजेंद्राची कथा आहे. त्यातच समुद्र मंथनाची कथा आहे. त्यामध्येच पुन्हा वामन अवताराची कथा आहे. पुन्हा 9व्या स्कंदामध्ये थोडक्यामध्ये रामप्रभूचं चरित्र आलेलं आहे. आणि 10व्या स्कंदामध्ये भगवंताच्या अवताराची कथा आहे. म्हणून उद्याच्या कथेमध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्म आपल्या कथेमध्ये होणार आहे. उद्याच्या कथेमध्ये की नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल. किती सांगू मी सांगू कुणाला, आजी आनंदी उद्या आनंदी आनंद झालाय बरं का. फक्त आजी आनंदी आनंदी झाला. नंद राजा घरी आनंद झाला, कान्हा जन्मला कृष्ण जन्मला. म्हणून उद्या आपल्या संपूर्ण स्टेजला थोडंसं सजवा. भगवंत जगाचा मालक येणार आहे आपल्यामध्ये. इथे काय करा, पाळणा सजवा. सजवता येईल ना, पाळणा सजवा. अजून फुगे वगैरे लावा, काहीतरी लावता आले तर सुंदर सजवा. आणि नुसतं स्टेज नका सजवू, आपणही सजून या. आपणही जरा, कारण जगाच्या मालकाचं स्वागत करायचंय. भगवंताला पिवळा कलर खूप आवडतो बरं का. पितांबर शेला कैसा गगनी झळकला. म्हणून ज्यांच्याजवळ असतील त्यांनी पिवळ्या कलरच्या साड्या परिधान करून या. आणि ज्यांच्याजवळ नाहीत त्यांनी मालकासोबत साडीसाठी हट्ट करू नका. कोणती असली तरी चालतात. हा हा
पिवळ्या कलरच्या साड्या. हा उद्याच्या कथेमध्ये आहे गेलाय आपल्याला सुंदर. आणि पुरुष मंडळी जवळ पिवळी कलरचे नसतील शर्ट तर त्यांनी आपलं टोपी रुमाल काहीतरी पिवळ्या कलरचा का होत नाही पण घेऊन या. हे गेलं हा सुंदर सुंदर असं. आणि अजून उद्या सुंटवड्याचा प्रसाद घेऊन यायचंय उद्याच्या कथेमध्ये. सुंदर सुंदर. आम्ही 12लाच येतो पण तुम्ही थोडंसं उशिरा येता, जरा लवकर येत झाला बरं का. आजची झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. तुम्हा सर्व श्रोते मंडळीच्या चरणी अर्पण करतो. आरती लाईपर्यंत कुणाचे पाय गळून आले असले तर हा हा. अरे मनात भरली पंढरी